यशवंत आणि साईनाथची ही जोडी. साईनाथनं मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. थोडी बॅटिंग ऑर्डर चेंज दिसते आम्हाला. यशवंत मागच्या मॅच मध्ये सलामीला आला होता. चेंडू द्यायचा आहे. सलामीचा गोलंदाज मळेगाव संघासाठी गणेश. सलामीची जोडी यशवंत आणि साई. नक्कीच हा दोन्ही संघासाठी निर्णायक सामना आहे. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. मिड विकेट मध्ये प्रथमेश आणि एक खेळाडू आपल्याला वाडिश मिड ऑफ मध्ये दिसतोय. पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट लेग, शॉर्ट मिड विकेट आणि सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन आपल्याला दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय कर्णधारानं. काय होईल या मॅच मध्ये बघूया. सर्व प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना घेऊन येतोय. मी स्वतः रिकी खाडे आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय एसपीएल च्या पर्वामध्ये. गोलंदाज गणेशच्या हातामध्ये चेंडू आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फेस करेल फलंदाज यशवंत. सफल येऊन वाराच्या वेगानं स्वार झालेला गोलंदाज. पंचांकडे आऊट अपील केली गेली. अपील पंचांनी फेटाळली. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात मळेगाव संघासाठी. पूर्णपणे बॉडी शफल करून मोठा प्रहार करण्याचा स्क्वेअर लेग मध्ये प्रयत्न होता, पण तू या प्रयत्नामध्ये वेगाला आखता आलं नाही. वेगाचा आढावा घेता आला नाही या फलंदाजाला. आणि पहिला चेंडू डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडू. गणेश चांगली गोलंदाजी साठी माहीर असलेला हा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू. यावेळेस स्टेप आउट केलेला हा फटका. जोरदार प्रहार केला जातो यशवंतच्या बॅटमधनं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषे पार. षटकार. गगनचुंबी षटकार बघायला मिळाला आणि संघाचं खातं उघडलं गेलं. गणेश कमबॅक करण्यासाठी सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने यशवंतसाठी. यावेळेस मात्र फॉलो केलं फलंदाजाला. वाईड यॉर्कर चेंडू बघायला मिळाला. कमबॅक करताना आपल्या कौशल्यावर काम करतोय. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ. 6 धावा धाव कव्हर. 2 चेंडू निर्धाव, 1 चेंडू षटकार. असं षटक जबरदस्त मोटिवेशन खेळाडूंकडून दिलं जातं या गोलंदाजासाठी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करेल यशवंत टू गणेश. शफल वन शॉट ऑफ चेंडू आणि चेंडू सरळ भिरकावून दिला. फाईन लेग रिजन मध्ये जातोय चौकार. 4 धावा. आता मात्र थोडी दिशा भरकटली गणेशची. आखू टप्प्याचा चेंडू परफेक्ट मिडल केलं बॅटवर आणि फाईन लेग झोन मध्ये अर्जित केला चौकार. पुढील चेंडू. धावसंख्या 10. पुन्हा एकदा तीच चुकी करतोय गणेश आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा कार्बन कॉपी पेस्ट फटका बघायला मिळतोय. यशवंतच्या बॅट मधून येतोय सलग दुसरा चौकार.
आणि त्या प्लॅनिंग वर खऱ्या अर्थानं खरे उतरतायत हे फलंदाज. चांगली बॅटिंग बघायला मिळते यशवंतच्या माध्यमातून. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण, धावसंख्या 14. यशवंत सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा गणेशला सूर सापडत नाहीये, संघर्ष करतोय गोलंदाजीमध्ये. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, लाजवाब गोलंदाजी, कमबॅक करतोय. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील तर मात्र तुम्ही फलंदाजाला रोखू शकता. पहिलं षटक संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये पुणे संघाची 14 धावा विदाउट लॉस. शेंद्रुण प्रीमियर लीग चा हा थरार दिवस क्रमांक 6. आजचा क्वालिफायर झालेला पहिला संघ चेरवली संघ. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ खेळेल किनवली संघाविरुद्ध. प्रयत्नशील असेल मळेगाव आणि ठुणे संघ. स्ट्राईकचा बार सांभाळतोय दुसऱ्या षटकात साई. गोलंदाज संदीप. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू वाऱ्याच्या वेगावर स्वार झालेला गोलंदाज, वेगवान रफ्तारवर स्वार झालेला गोलंदाज संदीप. पहिला चेंडू निर्धाव. चांगल्या स्ट्रॅटेजीनं गोलंदाजी करतोय. कानमंत्र देताना स्वतः संघाचे एक वरिष्ठ खेळाडू प्रवीण पडवळ म्हणजे मास्टर माइंड आहे. खऱ्या अर्थानं पूर्ण टीम त्यांनी एकजूट केली आणि या यंगस्टर खेळाडूंना एक संघ केलं आणि परफेक्ट टीम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. संदीप चांगली गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकाची चांगली सुरुवात, निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल फेस करेल साई. यावेळेस पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट पंचांकडे अपील केली गेली, पंचांनी ती अपील फेटाळली. नक्कीच हाफ ट्रॅकर चेंडू होता. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, बॉडीला पूर्ण टर्न केलं परंतु चेंडू अचूक टप्प्यावर पडल्यानंतर आदळला शरीरावर. निर्धाव चेंडू. 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. कॉन्फिडन्स हाय आहे या ठिकाणी संदीपचा. चांगली गोलंदाजी करतोय. साईला मात्र थोडासा संघर्ष सुरू आहे. साईला प्रयत्न करावे लागतील. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती साईनं. पॉवर प्लेचं हे षटक आहे. मिड विकेट मध्ये खेळाडू, ऑफसाईडच्या दिशेने खेळाडू. यावेळेस यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला आणि जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानावर दाखवतोय संदीप नावाचं हे अस्त्र मळेगाव संघासाठी. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकले जातात. परमोच्च शिखरावर पोहोचलेला आत्मविश्वास या गोलंदाजाचा. साईला मात्र स्वतःच्या स्टान्समध्ये, स्वतःच्या कौशल्यामध्ये बदल करावा लागेल. खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी करावी लागेल ठोणे संघासाठी. यावेळेस उडवलाय चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षक अतिशय जबरदस्त एफर्ट्स बघायला मिळाले. शेवटच्या क्षणी हातातून चेंडू निसटला, नाहीतर पहिला धक्का बसला असता. परंतु कमिटमेंटला 100% द्यावे लागतील. जबरदस्त एफर्ट्स. या चेंडूवर 1 धाव अर्जित केली जाते. दुसरं षटक मार्ग असताना धावसंख्या होते 15. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. या षटकामध्ये फक्त अवघी 1 धाव. चांगलं कमबॅक मळेगाव संघाकडनं. स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईकचा बार सांभाळतोय यशवंत. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. प्रथमेच चुकी करणार नाही आणि यावेळेस मात्र यशवंत माघारी परततोय. बॅक टू द पेव्हिलियन. होत्या आणि या षटकामध्ये अवघी 1 धाव, 1 विकेट, 3 निर्धाव चेंडू, असं या षटकाचं विश्लेषण. यशवंतची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय गिरीश. लास्ट बॉल रिमेन इन दिस ओव्हर. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय. भिरकावून दिलाय चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमा रेषा पार. चौकार.
जो जीता वही सिकंदर या उक्तीप्रमाणे खेळ करावा लागेल दोन्ही संघाला. 2 षटकांचा खेळ आला संपुष्टात. धावसंख्या 19. एका गड्याच्या मोबदल्यात ठुणे संघ 8 षटकांचा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ. कारण आम्ही इथे जिंकण्यासाठी आलोय, आम्हाला लढायचंय, आम्हाला भिडायचं आहे, आमच्या गावाचं नाव मोठं करायचं आहे, यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न आहे. शेंद्रुन प्रीमियर लीग प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाचा खऱ्या अर्थानं पाठलाग या मैदानावर सकाळच्या सत्रापासून होतोय. जिंकण्यासाठी निर्धार, आत्मविश्वास दाखवणं गरजेचं. फलंदाज गिरीश इज ऑन स्ट्राइक. तिसरं षटक, पहिला चेंडू. पहिल्या चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं, कव्हरच्या दिशेनं चेंडू भिरकावून दिलाय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला परंतु कॉलिंग चांगला आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. साई स्वतःकडे सूत्रे हातात घेतोय आणि स्ट्राईकचा बार सांभाळतोय. धावसंख्या 1 न पुढे गेली. धावसंख्या पोहोचती आहे 20 धावांवर. 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. नक्कीच गोलंदाजी चांगली केली आहे गणेशच्या माध्यमातून. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक. पहिल्या षटकामध्ये महागडा ठरल्यानंतर या षटकामध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असणारा गोलंदाज गणेश. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस टप्पा पडल्यानंतर वाऱ्याच्या वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. हे कौशल्य आहे गोलंदाजीचं. उत्कृष्ट रनिंग बिटवीन, उत्कृष्ट रनअप बघायला मिळतोय. चांगली बॉलिंग ऍक्शन बघायला मिळते आहे आणि वेग, पेस हे गणेशच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी थोडासा कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन थोडं लूज झालं, पण या षटकामध्ये मात्र कमबॅक करतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा साई, पुन्हा एकदा पूर्णपणे बॉडी शफल करून झेल होईल का नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार. क्षेत्ररक्षक करतोय या ठिकाणी मिस्टेक आणि चेंडू जातोय चौकार. एक मोठा विजय सर्व पराभव पुसून टाकत असतो. त्यासाठी विजय मिळवणं गरजेचं आहे. मळेगाव संघ प्रयत्नशील. पुन्हा एकदा गणेश टू साई. यावेळेस बॅटची लिडिंग एज लागते. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू जातोय क्षेत्ररक्षक पाठलाग करताना. यावेळेस मात्र चेंडू भिडतोय सीमारेषेला. सतीश पाटोळे यांचा इशारा येतोय. चौकार. पूर्णपणे वाईड चेंडू. वेग आहे या गोलंदाजावर, परंतु थोडी लाईन आणि लेन जर सांभाळली तर मात्र चांगल्या टप्प्यावर जर गोलंदाजी केली तर मात्र निर्धाव चेंडू टाकू शकतो. कारण तुमच्याकडे जर वेग असला आणि तुमची जर लाईन लेन सुरेख असली, याचं ज्वलंत उदाहरण याच संघामध्ये आहे, तो म्हणजे प्रवीण पडवळ. आपल्या यंगस्टर गोलंदाजाला मोटिवेट केलं जातंय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं लॉफ्ट केलंय चेंडू. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गिरीश चुकी करतोय. कॉलिंग चुकलं. गिरीश बॅक टू द पेव्हलियन. आता मात्र एक्सपिरियन्स मैदानात येतोय. अनुभवी फलंदाज जगन. एक धाव या चेंडूवर अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. थोडं कॉलिंग चुकलं. परिणाम रनआउटच्या रूपाने एक विकेट मिळाली. धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गणेशच्या या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर सुद्धा चौकार.
पाचवा चेंडू वाईड आणि सहाव्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने एक विकेट मिळाली. जगन पुन्हा एकदा जबाबदारीपूर्ण खेळ करण्यासाठी सज्ज असेल. पंचांकडे गार्ड मागताना या ठिकाणी दिसतोय. स्थान चांगला आहे. एक क्लासिकल फलंदाज म्हणून ज्याची ख्याती या शहापूर तालुक्याला आहे. थोडे संघातील एक नामवंत खेळाडू. यावेळेस मात्र टंबू पडल्यानंतर पंचांनी निश्चित केलं या सिटीचं व्हाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये भर. धावसंख्या वाढतीये. 31 धावा, 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड. गडी गमावले 2, परंतु अजून साही चांगल्या फॉर्म मध्ये मॅच मध्ये आपली बॅटिंग दाखवतोय. तिसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या 31. गणेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट न जगनसाठी. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका खेळलाय. नक्कीच कव्हरच्या दिशेनं चेंडू भिडणारा मर्द मावळा अजूनही तो उरलाय आणि मातीवर चालून आलेल्या औरंग्याला इथंच आमच्या पूर्वजांनी पुरलाय. इतिहास कोण विसरेल त्या मातीचा, तो जन्मताच आमच्या काळजावर कोरलाय. आमचा इतिहास म्हणजे तलवारीच्या पात्यावर आणि भाल्याच्या डोकावर मरण घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या मर्द मावळ्यांचा इतिहास. आमचा इतिहास म्हणजे जातीवंत नीतिवंत आचारशील विचारशील जाणता राजा शिव छत्रपतींचा इतिहास आहे. त्या छत्रपतींचा आदर्श घेऊन छत्रपती क्रीडांगण वाऱ्याचा पाडा या मैदानावर संपन्न होत असलेली स्पर्धा शेंद्रुन प्रीमियर लीग 2021 चा क्रिकेटचा महारण संग्राम. षटक मार्गस्थ आहे. चौथं गोलंदाज सचिन पडवल राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. यॉर्कर क्या बात आहे. रफ्तारवर स्वार झालेला हा गोलंदाज वाऱ्याच्या वेगानं आपल्या बोटातील जादू दाखवतोय. यॉर्कर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, अशी गोलंदाजी चांगली स्टार्ट आपल्या स्पेलची करतोय प्रवीण पडवळ. कारण या शहापूर तालुक्यामधील एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, मलिंगा नावानं ज्याला ओळखलं जातं आणि क्रिकेटचं मास्टर माइंड ज्याच्याकडे आहे, तो गोलंदाज प्रवीण पडवळ साईसाठी. या वेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा वेगवान चेंडू. पूर्णपणे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. अतिशय जबरदस्त लाईन आणि लेंथ मेंटेन केली जाते या गोलंदाजाकडनं. ही स्ट्रॅटेजी आहे मळेगाव संघाची, कारण हुकुमाचा एका मागे ठेवलाय. जवळजवळ 2 षटक तो हाताळून काढत असतो आणि 4थं षटक घेऊन येतोय सचिन. नियोजनबद्ध खेळ मळेगाव संघाचा दिसतोय. साईला मात्र संघर्ष करावा लागतोय. पुन्हा एकदा मी म्हटलं की अतिशय जबरदस्त गोलंदाजी होती आहे. साईला मात्र उत्तर सापडत नाहीये. प्रश्न पडलाय की फटका खेळावा कसा. या प्रश्नाचा उत्तर आतापर्यंत या षटकामध्ये सापडलं नाही. 3 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आणि ही वेगाची कमाल आहे. सचिन पडवळ पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश करून चेंडू ऑनसाइडच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. वेगानं चेंडूवर आला, परंतु चेंडू हातामध्ये पकडण्यात त्याला अपयश मिळालं. बॅकअप चांगलं होतं. या चेंडूवर एकच धाव अर्जित केली गेली. न्यूटनचा नियम आम्हाला सांगतोय, एव्हरी ऍक्शन इट हॅज इक्वल अँड अपोजिट सायमल्टेनियस रिॲक्शन. क्रियेला प्रतिक्रिया मिळत असते. वेगवान जरी गोलंदाज असेल तरी आपल्या हातामध्ये बॅट आहे, आपल्या हातामध्ये अस्त्र आहे. टेक्निक कौशल्याने जर फलंदाजी केली तर मात्र तुम्हाला यश मिळतं. यासाठी सज्ज फलंदाज जगन. काहीच इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न झाला. क्रिएटिव्हिटी महत्वाची असते, परंतु या वेळेस मात्र अपयश मिळतं जगन या फलंदाजाला. निर्धाव चेंडूची होती सांगता. या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल प्रवीण. एकच धाव या षटकामध्ये आली. लाजवाब एफर्ट्स, लाजवाब गोलंदाजी प्रवीण पडवळ यांच्या माध्यमातून बघायला मिळते. लास्ट बॉल रिमेन इन दिस ओव्हर. यावेळेस उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय. कव्हर स्वीपर रिजनच्या दिशेनं चेंडू जातोय. याच दरम्यान 2 धावा कंप्लीट करण्यात यश मिळतंय. षटक 4थं या ठिकाणी येते संपुष्टात. धाव संख्या धाव फलकावर 36 धावा. अवघ्या 3 धावा या षटकामध्ये आल्या. लाजवाब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावर दाखवलं गोलंदाज प्रवीण पडवळ यांनी. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकानंतर धाव संख्या 36. गडी गमावलेत 2. पुढील 4 षटकांचं
समालोचनाचं विश्लेषण घेऊन येत आहेत द व्हॉइस ऑफ बदलापूर. त्यांचा गोड आवाज सकाळच्या 17 आपण आवाज ऐकताय आणि समालोचन क्षेत्रातील एक खूप मोठं नाव आदरणीय महेश धुळे सर. पुढील सूत्रे सुपूर्द करतोय महेश धुळे सर. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती 8 षटकांची मॅच. दोन संघ आपण पाहतो मैदानाच्या मध्ये लुझर संघ एक सामना त्यांनी गमावलाय आणि एक नक्कीच आपण पाहतो जर ही मॅच कदाचित जिंकली तर एक अजून मॅच त्या संघाला खेळायला मिळेल. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. खूप मोठा गॅप होता परंतु चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू फरार. वन बाउन्स सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. रन्स मिळताय 4. संदीप वरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय फलंदाज जगन ज्याच्या बॅट मधून चौकार आल्यात. परिस्थिती थोडीशी नाजूक होती. म्हटलं जातं ना आत्मविश्वासाला रिसेट करणं, परिस्थिती सोबत रिॲडजस्ट करणं, प्रयत्नांना रिस्टार्ट करणं आणि तुमच्या ध्येयावरती रिफोकस करणं म्हणजे क्रिकेटची लाईफ. यावेळेस गोलंदाज तयार. ऑन साइडला चेंडू अलंग कार्पेट. एक धाव झाली. कंप्लीट. क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. दूरचं अंतर तर त्यांनी कापलंय. थोडेसे फंबल झाले परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तिथे मिळते आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 47-47 असं म्हटलं जात आहे. 47 धावा धावफलकावरती. 8 षटकांची मॅच. संघ थोडासा सुरुवातीला अडचणीत होता परंतु धावा येत आहेत. थोडे संघ आपण पाहतो ऑन साइडला यावेळेस फटका अलॉंग द कार्पेट आहे. क्षेत्ररक्षक येतात वेगाने तोपर्यंत फलंदाज होईल बाद. दुसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाजाला परतावं लागेल. सुरुवातीला कॉल झाला नाहीये.
नॉन स्ट्रायकिंगला मात्र खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ज्याने अत्यंत चांगली फलंदाजी त्यांनी देखील केली. चांगले पार्टनरशिप बिल्टअप करत असताना या मॅच मध्ये सामना महत्वाचा आहे. जिंकू किंवा मरू अशी स्थिती दोन्ही संघासाठी आहे, कारण दोन्ही लुझर संघ आहेत. डू ऑर डाय ची मॅच मैदानावरती आहे. जो संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व कायम पाहायला मिळेल, या स्पर्धेमध्ये टिकेल. परंतु जो संघ परास्त होईल त्याला मात्र परतावं लागेल, काढता पाय या स्पर्धेतून घ्यावा लागेल. कारण 4 संघ आहेत, 2 संघ पुढे सरकतील. लीग प्रमाणे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. गुण तालिकेवरती आपण पाहिला तर चेरवली संघ अव्वल स्थानावरती आहेत, त्यांनी 2 सामने मात्र जिंकलेत. या मॅच मध्ये आपण पाहिला तर किनवली हा संघ सेकंड लिस्ट मध्ये तुम्हाला नक्कीच गुण तालिकेवरती पाहायला मिळेल. सेकंड क्रमांकावरती, दुसऱ्या क्रमांकावरती किनवली असेल. परंतु ती मॅच या चालू सामन्यातील विजेता संघाबरोबर पाहायला मिळेल असं चित्र आहे. लीगच्या मॅचेस तुम्हाला सातत्याने आपल्याला अशाच पद्धतीने पाहायला मिळतात. पॉइंट टेबल वरती जो संघ अव्वल स्थानावरती आहे तो संघ क्वालिफाय होतो. सेकंड दुसऱ्या क्रमांकावरती आपण पाहिला तो संघ असतो तो देखील क्वालिफाय. त्यानंतर तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती 2 संघ असतील, त्यांना मात्र या स्पर्धेतून त्यांचा प्रवास आज इथे संपेल असं चित्र पाहायला मिळतंय. कारण जेव्हा तुम्ही 8 ते 10 संघांचा पोल तुम्ही पाहू शकाल प्रत्येक स्पर्धेमध्ये, तेव्हा तुम्हाला नॉकआउटच्या मॅचेस पाहायला मिळतात. परंतु लीगची मॅच कुठेतरी तुमचं अस्तित्व टिकवलं जात आहे लीगच्या माध्यमातून. कारण तुम्हाला 2 ते 3 मॅचेस या स्पर्धेमध्ये सातत्याने खेळता येतात आणि आपलं अस्तित्व टिकवता येतं. आणि ते करत असताना हे 2 संघ या मॅच मध्ये प्रयत्न करत असताना मेहनतीची पराकाष्ठा या दोन्ही संघाच्या वतीने तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय दर्जेदार स्पर्धा, दर्जेदार शृंखला तुम्हाला पाहायला मिळते. शहापूर तालुक्यातील एक नामवंत स्पर्धा आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित SPL 2021 यावेळी स्कोप करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना 4था झटका टीम मळेगावच्या विरोधात ठुळे संघाला आपण पाहतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी फुटवरचा वापर नाहीये, पदलालित्य नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. परंतु यावेळेस चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. तितका ताकदीचा गोलंदाज तुम्ही पाहता तुमच्या समोर. सचिनने इम्प्रेस केला पहिल्या मॅच मध्ये देखील, परंतु त्यांना अपयश आलं. जिथे संघ होता चेरवली त्यांच्या अगेन्स्ट, आता मात्र संघ वेगळा पाहायला मिळतो तो म्हणजे ठुणे. ऑन साइडला यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने एक धाव तरी ते कंप्लीट होते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. महालक्ष्मी मळेगाव हा संघ, जेव्हा आम्ही डोळकामरून प्रवास करत होतो तेव्हा एक खेळाडू नक्कीच रमेश महाराज शिंदे यांच्याशी त्यांचा संवाद झाला की मैदानावरती आमचा आज चांगला खेळ राहील हे दाखवून देत असताना मळेगाव संघ अपयश त्यांना आलं. अपयश यश ही नक्कीच चढ उतार तुम्हाला या क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल. भरपूर अप अँड डाऊन, सुख दुःखाने भरलेला क्रिकेट नेहमीच आम्ही पाहिलंय. एखाद्या संघाला रडवताना आम्ही पाहिलंय तर एखाद्या संघाला हसवताना देखील आम्ही पाहिलंय. हा असो क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी होते. सचिनचं कौतुक करावं तितकं कमी. टीमची टोटल यावेळेस अद्यापपर्यंत 49 षटक क्रमांक 6. ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतोय हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडू कॅरी करत असताना
गॅदर करत असताना आपण पाहतोय भन्नाट वेगाने चेंडूची फेकी देखील होते सुरेख पद्धतीने. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल डबल ही धावत संख्या क्रिकेटची लाईफलाईन. एकेरी दुहेरी धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे सरकत आहे. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या स्थितीत परंतु स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक डीपला तैनात होते. पेट्रोलिंग करत असताना चांगलं काम त्याने तिथे बसवलं आणि इथे धाव संख्या धाव फलकावरती दुहेरी अंकाने पुढे सरकते. तोपर्यंत षटक क्रमांक 6 देखील समाप्त होत आहे. आमच्या ऑफिशियल आम्हाला सांगत असताना 6 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना ठुणे संघ आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय धाव फलकावरती. तो म्हणजे 52 या धाव संख्येवरती. बॅटिंग पॉवर प्ले 7व्या षटकामध्ये. गोलंदाजीसाठी आता कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा हा देखील एक मोठा प्रश्न असेल महालक्ष्मी मळेगाव संघावरती, ज्याने चांगलं षटक सुरुवातीला हाताळलं असेल. कदाचित आपण पाहतोय संदीपचं ते षटक होतं दुसऱ्या क्रमांकाचं, ज्यामध्ये 5 धावा त्याने 1 विकेट प्रस्थापित केली. त्यानंतर षटक क्रमांक 4 आपण पाहिलं जी गोलंदाजी केली सचिनने, ज्यामध्ये 3 धावा खर्च केला. परंतु सचिनचे 2 षटक ऑलरेडी कंप्लीट झालेत. 6व्या क्रमांकाचं त्याने षटक हाताळलं, त्यामध्ये 4 धावा. आता प्रश्न असेल एक नौका गोलंदाज ओमकारला संधी असेल. हे चित्र स्पष्ट होतं. कदाचित एखाद्या चांगल्या गोलंदाजाने 1 षटक हाताळलं असेल तर संघनायक त्याच्यावरती पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची जबाबदारी देऊ शकतो. परंतु जर एखाद्या गोलंदाजाने 2 षटक कंप्लीट झाले असेल तर कदाचित नवक्या गोलंदाजाला बॅटिंग पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करावी लागेल. हा संघर्ष पुणे संघाच्या विरोधात अत्यंत चांगली गोलंदाजी ओमकारला करावी लागेल. ती जिम्मेदारी आहे. म्हटलं जातं ना जिम्मेदारी ढकलणं खाडेसर सोपं असतं, परंतु जिम्मेदारी क्रिकेटमध्ये उचलणं किंवा स्वीकारणं फार कठीण आहे. आणि या मॅच मध्ये ते करत असताना गोलंदाज आपण पाहतो ओमकार पहिल्या बॉलवरती आली फक्त 1च धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचते 53 या आकड्यावरती. मैदानाच्या चौफेर बाजूने आपण पाहतोय अगदी हिरवळ आहे. ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. खूप मोठा गॅप होता परंतु क्षेत्ररक्षक प्रयत्न करत असताना यश मिळतंय. पूर्णपणे फ्लेक्सिबल खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. स्वतःचा तोल सावरत असताना चेंडूला गॅदर केला जातो. इथे मिळत आहेत 2 धावा. चौकार षटकारांसाठी मात्र प्रयत्न केले जात आहेत. गॅप शोधली जाते परंतु तिथे पेट्रोलिंग करत असताना महालक्ष्मी मलेगावचे खेळाडू. यावेळेस लाईन चांगली आहे. समरिन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहतो. उंची घेत नाहीये चेंडू. याचा फायदा इथे मात्र गोलंदाजाच्या फेवर मध्ये येत असताना हा बॉल धाव संख्या स्थिरवली. चेंडू निर्धाव. धाव संख्या आपण पाहतोय यावेळेस धाव फलकावरती फक्त आणि फक्त 55 धावा. 7वं षटक आहे. यावेळेस ऑन साइडला फटका जबरदस्त. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ चाललाय वाईडिश लॉंग ऑनला बीट करून जबरदस्त क्लास दाखवत असताना फलंदाजाच्या बॅट मधून निघतात अग्नीच्या ज्वाला आणि बाहेर पडतोय तो तोफेचा गोळा. रन्स मिळतात 6 षटकार. बिस्तामी क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस यष्टी रक्षक झेल कॅरी करत असताना आपण पाहतोय एक सोपा झेल आणि संपुष्ट देतोय फलंदाज चेतनचा खेळ.
बोलतोय SPL च्या माध्यमातून आदरणीय राम पाटोळे सर यांच्या संकल्पनेतून गावाची अस्मिता, गावाचा स्वाभिमान, गावाचा अभिमान आणि गावाची प्रतिष्ठा जपणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित ही स्पर्धा. यावेळेस लाईन पाहावी लागेल. आउटसाइड दी लेग स्टंप हा चेंडू पिचिंग झालाय. पंच दर्शवत असताना ऍस इट इज वाईड बॉल. अवांतर एक्स्ट्राच्या स्वरूपाने रन्स मिळते. एक मॅच मध्ये फाईट होईल कारण दोन्ही संघाने एक एक सामना तर गमावलाय, परंतु या मॅच मध्ये संघर्ष तुम्हाला कायम पाहायला मिळेल. द्वितीय सत्रामध्ये जशी गोलंदाजी मळेगाव टीमने केली आहे तशी गोलंदाजी ठोणे संघाची पाहायला मिळेल, परंतु फलंदाजीचा काय फरक पडेल का या मॅच मध्ये हे देखील पाहणं योग्य ठरेल. कारण मळेगाव संघाने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फाईट दिली, ती म्हणजे एक बलाढ्य संघासमोर, चेरवली संघासमोर. तो मळेगाव संघ, इथे दोन्ही संघाला हार मंजूर नसेल, परंतु या मॅच मध्ये काय होईल याचं उत्तर अजूनही बंद लिफाफामध्ये. यावेळेस इथे लाईन चांगली पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू फेकत असताना गोलंदाज आपण पाहतोय सातत्याने स्विंग अँड मिस पाहायला मिळत आहे. अगदी बीट केलं जाते. अक्षरशः फलंदाजाला संधी नाहीये. संधी तुम्हाला निर्माण करावी लागेल, फुटवर्कचा वापर तुम्हाला करावा लागेल, पण तो तसं चित्र होत नाहीये. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा मानस तर तुमच्या अंगात असेल तर कदाचित तुम्हाला यावेळेस जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज पाहायला मिळतील. आणि हा चेंडूवाला डॉट धावसंख्या फलकावरती 65. अजून एक बॉल डॉट. इथे काय घडलंय पाहायचंय. पंच अजूनही डिसिजन असेल पेंडिंग. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच हा निर्णय येतोय. धावबादसाठी एक रिव्ह्यू नसेल. ओके, पंचांनी यावेळी सांगितले की कदाचित स्क्वेलेकचे पंच आम्हाला दर्शवत होते, तसं चित्र स्पष्ट वाटत होतं, परंतु या मॅच मध्ये कदाचित आमच्या तोंडातून शब्द निघून जातोय, पण तो वेळोवेळी डिसिजन देणं फार गरजेचं असं. डॉट चेंडू एसटी रक्षक आपण पाहतोय गॅदर करत असताना हा बॉल. अजून एक चेंडू डॉट येतोय. गोलंदाजाचं कौतुक करेन. म्हटलं जातं ना हाणामारीचं षटक, आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतात, परंतु त्या धावा येत नाहीत. सुरुवातीला 2 चेंडू स्वेर आले, परंतु यावेळेस 4 चेंडू डॉट येत असताना एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी. अजून एक चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे रन्स मिळते. एक फलंदाज होईल बाद. कदाचित पहिल्याच धाबेसाठी व्यवस्थितरित्या बॅट ग्राउंडिंग केली नाहीये पंच सांगत असताना, कारण मागच्या चेंडूवरती देखील असं चित्र आपण पाहिलं, परंतु तिथे डॉट बॉल आला हे पंच सांगत असताना. शेवटचा अंतिम बॉल. अक्षय तर मैदानाच्या आतमध्ये न्यू कॅन्डिडेट. धावसंख्या धावफलकावरती 65 आकड्यावरती स्थिरावली आहे. अंतिम षटक अप्रतिम राहिलं. धावा तिथे आल्या नाहीयेत. फलंदाज होईल बाद. एसटी वाकवली आहे आणि ऑफ स्टिकला मात्र चेंडू जाऊन आदळतोय. फलंदाज होईल बाद. जसा आला त्या पावलाने मात्र त्याला माघारी परतावा लागतं. शेवटच्या बॉलवरती अक्षय बॅक टू द पॅव्हलियन. संघाची धावसंख्या धावफलकावरती 65 आणि येणाऱ्या 48 बॉल मध्ये महालक्ष्मी मळेगाव टीमला 66 धावांची गरज असेल विजयासाठी येणाऱ्या द्वितीय सत्रामध्ये. म्हणून सहर्ष मनपूर्वक स्वागत जे तुम्ही पाहू शकाल. अगदी या स्पर्धेचे लाडकी शिल्पकार
रामसर पाटोळे, त्यानंतर वैभवजी पाटोळे, त्याच दरम्यान जितू पाटोळे हे देखील नाव अगदी आयोजन कमिटीच्या अग्रस्थानी तुम्हाला पाहायला मिळेल, कारण भरपूर सारी मेहनत त्यांची देखील आहे. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्यांचा देखील मोलाचं मार्गदर्शन, मोलाचा हात या सर्व आयोजन कमिटीच्या मागे आपल्याला पाहायला मिळतंय. 66 धावांची गरज आहे, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. SPL 2021 आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रूर आयोजित ही स्पर्धा तुम्ही ऐकताय, पाहताय. tenniscricket.in च्या माध्यमातून आहे लाईव्ह टेलिकास्ट. आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल तशा या धावा इथे चेस केल्या जातील की ह्या धावा डिफेन्स होतील. या ऐकूया पहिल्या सत्रामध्ये एक जबरदस्त आवाज या शहापूर तालुक्यातील आदरणीय रेकी खाडे सर, मान फ्रॉम कल्याणी यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद सर. महेश धुळे सर यांचा उत्कृष्ट प्रेक्षकांच्या काळजाची धडकन वाढवणार समालोचन आपण ऐकत होतात. नक्कीच ज्यांच्या समालोचनात क्रिकेटच्या प्रत्येक चेंडूचा धावता आलेख, त्याचबरोबर क्रिकेटचं वैभव दडले असं उत्कृष्ट समालोचन. नक्कीच ज्यांचं आगमन झालं आदरणीय जितूदादा पाटोळे, SPL चे उपाध्यक्ष, स्वागत असेल. फर्स्ट इनिंगची खेळी संपुष्टात आल्यानंतर ठोणे संघानं धावसंख्या उभारली 65 आणि 66 धावांचं टार्गेट आहे. सलामीचे 2 फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत, प्रथमेश आणि कल्पेश. नक्कीच एक तुफान अशी लढत बघायला मिळेल. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, जिंकण्यासाठी संघर्ष सुरू आहे, कारण ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी. जो जिंकेल तो किनवली संघाविरुद्ध खेळेल. पहिला गोलंदाज मनोज खाडे. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेनं, चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार. पहिल्याच चेंडूवर खातं उघडलं जातोय माळेगाव संघाचं, येतोय चौकार. चेतनच्या माध्यमातून एका धावेची भर पडते आणि स्ट्राइक रोटेट करून धाव संख्या पोहोचते आहे 6 धावांवर. 66 धावांचं टार्गेट आहे. ध्येय जरी मोठा असेल तरी झेप सुद्धा तेवढीच उंच घ्यावी लागते. प्रयत्न करावे लागतील मळेगाव संघाला आणि विकेटसाठी प्रयत्नशील आहे ठोणे संघ. यावेळेस मात्र स्लोवर बनचा मारा पंचांकडे अपील केली गेली आणि पहिला धक्का बसतोय. यश निश्चित केलं जातं या फलंदाजाला. प्रथमेश यावेळेस रिव्ह्यू मागितलेला आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. पंचांचा डिसिजन पेंडिंग आहे. निरंजन सर आपण यायचं आहे. नक्कीच फलंदाजाला फॉलो केलं आणि आपल्या गतीमध्ये परिवर्तन करताना गोलंदाज दिसला मनोज. स्लोवर वनचा मारा अकू टप्प्याचा चेंडू होता आणि या चक्रव्यूहामध्ये अडकवलं प्रथमेशला. पंचांकडे अपील केली गेली. नक्कीच पंचांनी बाद घोषित केलं परंतु थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 65 धावा फटकावल्यानंतर 66 धावांचं टार्गेट चेस करताना
इसालामीची जोडी मैदानात आहे. काय होईल या चेंडूवर, डिसिजन पेंडिंग आहे. नॉट आउट. नाही, लाईव्ह प्रक्षेपण आपण बघतोय. रिप्ले मध्ये जर बघितलं तर पॉपिंग क्रीज मध्ये पाय होता या फलंदाजाचा. नक्की जीवदान मिळतं प्रथमेशला. मनोज चांगली गोलंदाजी करतोय, जखडून ठेवलंय. या षटकामध्ये 6 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि आता मात्र निर्धाव चेंडू. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे. मंडळी, पॉवर प्लेच्या षटकामध्ये झाणामारीचं असं षटक म्हटलं जातं. यावेळेस मात्र यॉर्कर चेंडू, वाईड यॉर्कर चेंडू बघायला मिळाला. अतिशय जबरदस्त लाईन लेंथ सांभाळली, कमबॅक केलं गोलंदाजानं आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतोय. प्रथमेशला मात्र या 2 चेंडूवर काहीसा संघर्ष करावा लागला. बॅट आणि बॉलचा संपर्क काही होत नाही. एक चलाखी दिसते गोलंदाजाची. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस बघायला मिळतं. उंचपुरा असा गोलंदाज, चांगली बॉलिंग ऍक्शन, चांगला रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेटनं. आता मात्र टॅप शॉट खेळलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या मार्फत बघायला मिळतं. पहिलं षटक संपतं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या दाफलकावर 6 धावा. कोणत्या प्रकारची विकेट नाहीये, परंतु 6 धावांवर रोखलंय या 2 स्फोटक फलंदाजांना मनोजनं. नक्कीच मॅडी सर यांनी, महेश धुळे सर यांनी उल्लेख केला की निसर्गाच्या सानिध्यात वसलेले मैदान क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत आहे. क्रिकेट हसवतोय, क्रिकेट रडवतोय. जीवनात भारतीय क्रिकेटचा जर विचार केला तर अनेक फॅन फॉलोअर्स. प्रत्येक क्रिकेटर घडत असतो, संघर्ष करत असतो. खेळासाठीचा संघर्ष असतो, खेळातून ओळख निर्माण करण्याचा संघर्ष असतो आणि निर्माण झालेली ओळख टिकवण्याचा संघर्ष असतो. आता मात्र 2 संघ एकमेकांना भेटतायत, आपला संघर्ष मैदानात दाखवतायत. कारण आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला लढायचं आहे, आम्हाला पुढील मॅच मध्ये खेळायचं आहे. यासाठी ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. मळेगाव विपक्ष ठुणे. दुसरा गोलंदाज येतोय जयेश कल्पेश साठी. टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे बॉडी शफल करून उत्कृष्ट वेध घेतला. या चेंडूचा भिरकावून दिला सीमारेषे पार, लेग साइडच्या दिशेने चौकार. अतिशय स्लिम अशी बॉडी, परंतु बॅट स्विंग खूप छान आहे, स्टान्स खूप छान आहे आणि टेक्निक सुद्धा जबरदस्त या फलंदाजाचं. कल्पेश या चौकारानं धावसंख्या आकार प्राप्त होतोय. धावसंख्या 10. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जयेश. वाडी ऑर्कर चेंडू. या प्रकारचे चेंडू खेळण्यात थोडं कठीणाई सामोरी जावी लागते प्रत्येक फलंदाजाला, कारण ही चांगली लेंथ आहे, चांगली लाईन आहे. अशा टप्प्यावर गोलंदाजी जर केली तर आपण फलंदाजाला रोखू शकता. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळालं. पुन्हा एकदा कल्पेश टू जयेश. यावेळेस फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा जयसी नसीहत वैसा धमाका. चेंडू जातोय लॉंग लेग झोन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानावर बघायला मिळतीये. सिंगल्स, डबल्स, चौकार यांवर भर देताना हे दोन्ही खेळाडू दिसतात. सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे. कोणत्या प्रकारची विकेट नाहीये. पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न केला जातो या 2 फलंदाजांच्या मार्फत आणि आतापर्यंत यश मिळालंय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावलकावर 12 धावा. 66 धावांचं टार्गेट समोर असताना प्रयत्न सुरू आहेत मळेगाव संघाच्या फलंदाजांचे. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू होता, पॉइंटच्या दिशेनं कट केला. एका धावेची भर पडाली. धावसंख्या 13. आमचे स्कोरर मित्र पंढरीनाथ पाटोळे सकाळच्या 17 पासून चांगलं स्कोरर या ठिकाणी लाभलेत. ऑफिशियल पंच या सामन्यासाठी धुरा सांभाळतायत सतीश पाटोळे आणि जनकजी विषय. जयेश पुन्हा एकदा. प्रथमेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू उसळी घेतली नाहीये, खाली राहिला. दरम्यान निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होती. अतिशय जबरदस्त गोलंदाजी जयच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुढील 4 चेंडूवर अवघ्या 3 धावा देण्यात यश मिळालं.
एकूण धावसंख्या 13. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. 66 धावा डिफेंड करताना खऱ्या अर्थानं चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा गोलंदाजांकडनं होती आणि आतापर्यंत ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडतायत हे गोलंदाज. आता मात्र थोडी दिशा भरकटली गेली. पंच निर्देशित करतात. दोन्ही हात हवेमध्ये पॅरलल पोझिशन मध्ये जात आहेत. सतीश पाटोळे यांचा इशारा. एक्स्ट्राज वाईटच्या रूपाने एक धाव ऍड केली गेली. धावसंख्या पोहोचली 14. नक्कीच निर्धाव चेंडू टाकण्यासाठी प्रयत्नशील गोलंदाज, पण या प्रयत्नामध्ये थोडी दिशा भरकटली जाते. पुन्हा एकदा ती चूक करतोय गोलंदाज. पंच पुन्हा दंडित करतात. वाईटचा इशारा. हे वाईट चेंडू कोणत्याही प्रकारची गरज नसताना टाकले जातात, कारण एक्स्ट्राच धावा जर आपण दिल्या, आधीच उपाशी त्यात उसना शेजारी अशी कंडिशन होते, त्यामुळे धावा डिफेंड करताना वाईड रोखल्या पाहिजेत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पंचांचा डिसिजन पेंडिंग आहे. वन्स अगेन वाईट बॉल आणि बाईच्या रूपाने एक धाव. एकूण धावा 2. धावसंख्या 2 पुढे गेली, पोहोचली 17 धावांवर. कुठेतरी लाईन आणि लेंथ दिशा भरकटतोय गोलंदाज जयेश. थोडे चेंडू आतमध्ये जर घेतले तर मात्र यश मिळू शकतं. बॅक टू बॅक 3 चेंडू वाईट टाकतोय. गोलंदाजीमध्ये संघर्ष सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा हे मैदानात घडतं काय? चुकीवर चुकी करतोय हा गोलंदाज. वाईडवर वाईट टाकतोय. लगातार 4 वाईट्स या षटकामध्ये बघायला मिळाले आणि धावसंख्या या वाईडनं पोहोचते 18 धावांवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 66 धावांचं टार्गेट आणि या दुसऱ्या षटकामध्ये संघर्ष सुरू आहे गोलंदाज जयेशाचा. स्टेप आउट करून इनसाइड एज. ओ यावेळेस ओमजी पाटोळे कुठे असतील त्याने समालोचन कक्षाजवळ यायचंय. ओम पाटोळे. दोन षटकानंतर धावसंख्या होती 18. ओम पाटोळे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. दोन षटकानंतर धावसंख्या होती आहे 18. यावेळेस प्लस पॉइंट असा असेल मळेगाव संघासाठी की कोणत्या प्रकारची विकेट त्यांनी गमावली नाहीये. हा प्लस पॉइंट आहे. ज्यावेळेस तुम्ही विकेट्स इन हँड्स असं समीकरण असतं त्यावेळेस चेस करताना प्रॉब्लेम्स होत नसतात, परंतु ज्या रिक्वायर्ड रन रेटची आवश्यकता आहे त्या रिक्वायर्ड रन रेटनं धावगती वाढवणं गरजेचं आहे. आतापर्यंत त्यात यश मिळालंय. धावसंख्या धावफलकावर 18. 9च्या सरासरीनं धावगती चालू आहे, म्हणजे जे रिक्वायर 100 आहे त्याप्रमाणे धावगती चालू आहे. अजय येतोय, नवीन गोलंदाज पुणे संघाचा स्टार गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. उंच गगनात गेलेला चेंडू झेल होईल का? परंतु प्रेक्षक बनलाय फक्त दर्शक. चेंडू सीमारेषे पार. प्रथमेशच्या बॅट मधनं येतोय एक यलगार करणारा षटकार. रमेश पडवळ back to the pavilion.
गाजवलेला हा फलंदाज आता मात्र संघाच्या मदतीला धावून यावं लागेल. चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून बघायला मिळते. कमबॅक करणार असा चेंडू आता बघायला मिळाला. पूर्णपणे त्रिफळा उद्ध्वस्त करण्यात यश मिळालं अजयला आणि पहिलं खिंडार पाडलं माळेगाव संघाला. धाव संख्या स्थिरावलेली धावफलकावर 24. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळते आहे. प्रथमेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल झालेला फलंदाज संदीप. यावेळेस मात्र चेंडू लो राहतोय, उसळी घेत नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेडकाणी काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु कॉन्टॅक्ट मात्र चेंडूचा आणि बॅटचा झाला नाही. निर्धाव चेंडू. तिसरा षटक मार्गस्थ असताना अजय चांगली गोलंदाजी करतोय. अशा प्रकारचे कमबॅक करणारं षटक पुणे संघासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारची गोलंदाजी आवश्यक आहे. यावेळेस एक मोठा प्रहार. लॉंग 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 सुपर लॉंग षटकार. धन्यवाद. 6 धावांनी धावसंख्या वाढली. 30 धावांपर्यंत मजल. 66 धावांचं टार्गेट. संदीप चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ऑफ बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. टॅप शॉट. यष्टीरक्षक गॅदर्ड करतोय हा चेंडू. निर्धाव चेंडू. या षटकाचं विश्लेषण बघितलं तर षटकार, विकेट, निर्धाव, षटकार आणि निर्धाव अशा प्रकारचं विश्लेषण. धावसंख्या 30. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजयला अशा प्रकारचे चेंडू हाताळून काढावे लागतील. पुणे संघासाठी जिंकायचं असेल तर लढावं लागेल. हो, यावेळेस लेग साइडच्या दिशेनं ग्लान्स केलाय. डीप मधील खेळाडू चेंडूचा ताबा घेतोय. एकाच धावेची भर पडते या चेंडूवर. षटक या ठिकाणी येत आहे. तिसरं संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावफलकावर 31 धावा. यानंतरचं षटक असेल बॅटिंग पॉवर प्लेचं. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळून काढताय जगन पुणे संघासाठी. यावेळेस मात्र जैसी नसीहत वैसा धमाका. शंखनाद करणारा षटकार. धन्यवाद. गगनचुंबी षटकार बघायला मिळाला संदीपच्या बॅटमधनं. संदीप आपल्या बॅटमधनं आग ओकतोय. इज ऑन फायर. सुरेख फलंदाजी. 6 धावांनी धावसंख्या वेगानं वाढतीये. 37 धावा धावफलकावर. 4थं षटक मार्गस्थ. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. जगन यांचा सामना करतोय संदीप. पुन्हा एकदा यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. लीडिंग एज लागून मिड ऑफच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. शॉट कव्हरला. मनोज खाडे चेंडूचा ताबा घेत आहेत. धावसंख्या 1 न वाढली. 38 धावा. ज्या रिक्वायर रन रेटची आवश्यकता आहे त्या रिक्वायर रन रेटला खऱ्या अर्थानं गवसणी घातली जाते आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी मळेगाव संघाच्या द्वारे सुरू आहे. चमत्कार करावा लागेल गोलंदाजीमध्ये पुणे संघाला. यावेळेस मात्र चुकी करतोय क्षेत्ररक्षक आणि ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव होऊ शकली नसती त्या ठिकाणी मात्र 2 धावा मिळत आहेत. छोट्या छोट्या चान्सेस आपण कन्वर्ट कराव्या लागतात. क्षेत्ररक्षण हा गोलंदाजीचा पाठीचा कणा असतो. त्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं. धाव संख्या 2 ने पुढे गेली. 40 धावा. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. चांगली फलंदाजी मळेगाव संघ करतोय. कल्पेश अजूनही किल्ला लढवतोय.
पुन्हा एकदा स्टेप अप डाऊन लिंगेज लागते वायडिश मिडॉन मध्ये चेंडू जातोय. एक धाव्या चेंडूवर अर्जित केली गेली. साईचं चांगला बॅकअप बघायला मिळालं आणि स्ट्राईक रेट करून पुन्हा एकदा एक तडाखेबाज फलंदाज संदीप स्ट्राईक एंड सांभाळतोय. संदीपच्या बॅट मधून आपण 2 गगनचुंबी षटकार बघितले. नेक्स्ट बॉल वन्स अगेन यावेळेस उडवलाय चेंडू. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेनं. यावेळेस येतोय संजीवनी प्रदान करणारा चौकार. 4 धावा. नक्कीच ना जीतना जरूरी है ना हारना जरूरी है. जिंदगी एक खेल है यार, उसे खेलना जरूरी आहे. संकटांवर आपण तुटून पडायचं असतं. त्याच संघर्षाचा यलगार संदीपच्या बॅटमधनं बघायला मिळतोय. या चेंडूवर जणू काही चपराक दिली होती. मिड ऑफच्या दिशेनं चेंडू जातोय. 1 धाव या चेंडूवर अर्जित केली गेली आणि हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सुद्धा या ठिकाणी संपुष्टात येत आहे. 4 षटकांचा खेळ आला इथे संपुष्टात. 4 षटकानंतर धावसंख्या होती 46. उर्वरित 24 चेंडूंचा खेळ आहे बाकी आणि 20 धावांची आवश्यकता महालक्ष्मी स्पोर्ट्स मळेगाव संघाला विजयासाठी. पुढील 4 षटकांचं धावतं वर्णन आपणापर्यंत पोहोचवतील द व्हॉइस ऑफ बदलापूर, समालोचन क्षेत्रातील एक मोठं अग्रगण्य नाव आदरणीय महेशजी धुळे सर. संघर्ष करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. जरी कमी धावसंख्या असली खाडेसर तरी मात्र या मॅच मध्ये संघर्ष तितका ताकदीचा पाहायला मिळतोय. कारण क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकणार नाही आहे. म्हटलं जाताना कवी कुसुमाग्रज यांनी नक्कीच सांगितलंय, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढमना. आणि यावेळेस दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना या मॅच मध्ये अजून पाहतोय आपण महालक्ष्मी मळेगाव संघ सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट पहिले षटक अत्यंत चांगलं होतं, जिथे बाजू होती ठुणे संघाची. परंतु जयेश, अजय आणि जगनने ते फेकलेले अत्यंत महागड षटक इथे महाग ठरत आहे. पुन्हा एकदा यावेळी सलक्या हाताने आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने चेंडूला जंटल पुश केला तर मळेनं झेलची संधी देखील होऊ शकली असते. कदाचित कव्हरला शॉर्ट कव्हर मध्ये मिडलला आपण पाहतो क्षेत्ररक्षक असते तर झेल बनवू शकली असते, थोडीशी दूर होते. परंतु यावेळेस त्याचा फायदा घेत असताना आपण पाहतोय फलंदाज संदीप आणि कल्पेश. 1 धाव येते. यावेळेस ऑन साईडला सरळ रेषेमध्ये आपण पाहतो लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतं बेगाने, थोडीशी फंबल. यावेळेस 2 धाबा. टीमची टोटल सिंगल डबलने देखील पुढे जाऊ शकते, कारण तुमच्याकडे जास्त चेंडू आहेत, धाबा कमी आहेत. हे इक्वेशन या मॅच पाहतोय.
समीकरण अगदी सोपं झालं होतं. 24 बॉल आणि 20 धाबा. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला समीकरण वेगळं पाहायला मिळेल. या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज चेतन. फुल टॉस पर्वणी होती आणि तिचा स्वीकार करत असताना चेंडू सरळ लॉंग लेग सीमारेच्या बाहेर जात असताना एक जबरदस्त प्रहार अर्बन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. धावांचं टार्गेट होतं. 66 धावा तुम्हाला बनवायच्या होत्या. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एकच धाव तिथे मिळते एका धावेच्या मदतीने. संघाची टोटल जर तुमच्या कोठ्यामध्ये मोठे फटके असतील तर कदाचित सिंगल डबलला देखील प्राधान्य द्या. आणि फलंदाजाला माहिती आहे संदीपला षटकार आल्यानंतर एक धाव त्यांनी कन्वर्ट केली आणि एका धावेच्या मदतीने स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना फलंदाज संदीप. धावसंख्या 1 पुढे सरकते. टीमची टोटल अद्यापपर्यंत 57. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. येणारे चेंडू शिल्लक असतील 18 बॉल आणि 9 धावा. अठरा चेंडू आणि 9 धावांची गरज. गोलंदाजी इथून जर या मॅच मध्ये चांगली झाली डॉट पर्सेंटेज तुम्हाला वाढवावं लागतील. मॅच मध्ये तुम्हाला संघर्ष करायचा आहे. मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचंय. परंतु यावेळेस स्क्वेअर कटचा फटका प्रतिम होता. जबरदस्त फटकेबाजी. मैदानाच्या चौफेर बाजूने आपण पाहतोय. मैदानाचा असा कोणता कोपरा नाहीये जिथे संदीपचा फटका नाहीये. 3 षटकार अद्यापपर्यंत त्याच्या बॅट मधून आलेत. एक चौकार आपण पाहिलं आणि सिंगल डबलला नक्कीच त्याने प्राधान्य दिलंय. चांगलं योगदान. बॅटची अडलीकडा यष्टीरक्षक चेंडू गॅदर करत असताना हा चेंडू आला डॉट. त्यानंतर विलास स्पोर्ट्स किनवली या संघाच्या संघनायकाला विनंती करून आपण हा सामना संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचा. टॉस होईल 2 संघांमध्ये. चालू सामन्यातील विजेता संघ आणि मागच्या मॅचचा पराभूत संघ अशी मॅच तुम्हाला विनर वर्सेस लुझर अशी मॅच पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल. यावेळेस ऑन साइडला फटका जबरदस्त होता. प्रहार तर केलाय. जास्त उंची लांबी देखील तितकी पाहायला मिळते. चेंडू सीमा पार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळत आहेत 6. यावेळेस निघणारा पुनश्च एकदा हा आगीचा गोळा. रन्स मिळत आहेत 6. हा षटकार. तुम्ही पाहतायत या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. आज स्पर्धा 6व्या दिवसामध्ये आणि 6व्या दिवसामध्ये आपण पाहतोय शेवटच्या सामन्यानंतर आजच्या दिवसाला आपण निरोप देऊ. कारण भरपूर चांगल्या मॅचेस या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक दिवसामध्ये 2 संघ सुपर 16 मध्ये क्वालिफाय होतात. काल उमरई आणि चरीव संघ क्वालिफाय झाला. जे आमच्या वाट्याला समालोचन आलं. काल आम्हाला इथे सेवा करण्याची संधी दिली. आज देखील सेवा करण्याची संधी दिली. त्यांचा आभार नक्कीच आम्ही मानू. शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये आदरणीय राम पाटोळे सर असतील, त्यांची संपूर्ण टीम, मॅनेजमेंट, आयोजन कमिटी आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून या गावाचा आभार व्यक्त करू. फक्त 2 धावांची गरज या मॅच मध्ये. 64 धावा 64.
गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑनला चेंडू होता. एक धाव तर तिथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये.